नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:52 झाले सर्वांना। गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर आता पावसाचं वातावरण झालंय, तर पाऊस येतोय बाहेर। तर शिवमची तयारी चालू आहे इथं आता स्कूलमध्ये जायची। काय बॉटल काय करू राहिली? बॉटल घासली पण त्याच्या ब्रश बॉटल धुवायचं काम चालू आहे आता। तर शिवमला पाणी भरून द्यायचं आहे बॉटलमध्ये। तर शिवमला जायचं आहे अंगणवाडीत। शिवम रोज ब्लॉक खेळत असतो। अंगणवाडीत जायचं का तुला? पॅन्ट का बरं नाही घातली? तर इकडे ब्लॉक्स तयार केले आणि इकडे चालू आहे कार्टून पेपा पिग। वाजले 10 आणि इकडे चालू आहे तयारी। तर शिवमच्या आंघोळीसाठी पाणी तापवते। बाटल्या हां हां आणून। तर मित्रांनो जायचं आहे आता 12 वाजता कामावरती। काल बिलकुल ऑर्डर नव्हते। काल सगळ्या 20-20च्या लोकल ऑर्डर पडल्या मला, एक पण लांबची पडली नाही। तर बघू आज किती होते का नाही। तो वातावरण दाखवतो मला। डार्क आहे। तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कंप्लीट करायचा। तो कोणता क्रायटेरिया तुम्ही कंप्लीट करू पहिल्यांदी त्यावर डिपेंड असतं। सगळ्यात जास्त जड जातं ते वॉच टाईम कंप्लीट करायला मित्रांनो। एखादा व्हिडिओ व्हायरल गेला तरच वॉच टाईम कंप्लीट होतो। जर व्हिडिओ व्हायरल नाही गेला ना तर मग अजिबात वॉच टाईम कंप्लीट व्हायला खूप वेळ लागतो। तर माझे पूर्वी पण असे 2-3 व्हिडिओ होते, भरपूर असे व्हिडिओ होते की ते व्हायरल गेले होते। पण नंतरून काय झालं, यूट्यूबच्या कम्युनिटी गायडन्समुळं ते डिलीट झाले। त्याच्यामुळे जेवढा पण वॉच टाईम मिळाला होता तेवढा एका झटक्यात मायनसमध्ये गेला आणि माझा वॉच टाईम कंप्लीट नाही झाला। आता जर आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचं म्हटलं ना खूप वेळ लागतो आणि तो कंप्लीट होत नाही। कारण जसं आपण पुढचा वॉच टाईम कंप्लीट व्हायला जातो तसा मागचा लेस होत चालतो। 365 दिवसामध्ये वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचा असतो 4000 घंटे। तर 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करायचा असतो। तर 4000 तास खूप जास्त आहे। तर साधारण एका व्हिडिओला किती वॉच टाईम कंप्लीट होऊ शकतो? तर जितका व्हिडिओ आपण पाहिला जातो, आता काही लोक 1 मिनिटं पाहतात, 2 मिनिटं पाहतात व्हिडिओ। तर एक 2-2 मिनिटांनी काही व्हिडिओजला जास्त व्ह्यूज पण नाही आहेत। कारण कोणता पण व्हिडिओ पूर्ण पाहावा लागतो। पूर्ण पाहिला तर समजा 10 लोकांनी जर व्हिडिओ पाहिला तर 100 लोकांपर्यंत पाठवला जातो। तो पण पूर्ण पाहिला तर जर पूर्ण लोकांनी नाही 10 लोकांनी जर पूर्ण व्हिडिओ नाही पाहिला तर 100 लोकांपर्यंत पाठवला जात नाही। व्ह्यूज फक्त 10 ते 15 येतात। हा प्रॉब्लेम असतो। जर 10 लोकांनी पूर्ण व्हिडिओ बघितला तर 100 लोकांपर्यंत पाठवता आणि 100नी पूर्ण पाहिला तर 1000 लोकांपर्यंत पाठवला जातो। 1000 लोकांनी पूर्ण पाहिला तर 10,000 लोकांपर्यंत पाठवला जातो। 10,000 लोकांनी पूर्ण पाहिला तर मग 1 लाखापर्यंत पाठवला जातो। मग 1 लाख लोक आपले व्ह्यूज आणतात। म्हणजे 1 लाख लोक हे व्हिडिओ पाहतात। तर अशावर हे व्ह्यूज कॅल्क्युलेशन असतं यूट्यूब चॅनलचं। आणि सबस्क्रायबर हे ज्याला त्याला सबस्क्राईब करायचा ऑप्शन असतो, कोणी करतं कोणी नाही करत। आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर केल्याने काही पैसे भेटत नाही। तर काय होतं आहे, फक्त लाईक केल्याने लोकांना वाटतं का व्हिडिओ चांगला आहे बुवा, असं लोकांना समज होतं आणि लोक व्हिडिओ बघतात। हेच ऑप्शन असतं फक्त लाईक अँड शेअरमध्ये। शेअर केल्याने काय होतं, आणखी लोकांपर्यंत जातं, आणखी लोक बघतात। हा एक बेनिफिट असतो, कारण व्ह्यूज येण्यास मदत होते। एवढंच बेनिफिट असतो। तर यूट्यूबवरून पैसे कशामुळे मिळतात? तर यूट्यूबवर पैसे फक्त ज्या व्हिडिओला ॲड येतील त्या ॲडचे पैसे भेटतात। जर कोणाच्या व्हिडिओला ॲडच येत नसेल तर त्याला पैसे भेटत नाही। जोपर्यंत ॲड येत नाही, ॲडव्हर्टाईज येत नाही, तोपर्यंत पैसे भेटत नाही यूट्यूबवर। ॲडव्हर्टाईजचेच पैसे असतात। कोणते पण व्ह्यूज आणि काय म्हणतात ते बघितल्याने काही पैसे भेटत नाही। तर पैसे फक्त ॲडव्हर्टाईज आल्यानंतरच पैसे भेटतात। आणि ते पैसे पण केव्हा भेटतात, जर चॅनल मॉनिटाईज असलं तर। मॉनिटाईज नसलं तर किती पण ॲड आले तरी त्याला पैसे भेटत नाही। कारण ते जे पैसे येतात ते मग यूट्यूबच ठेवतं। कारण जोपर्यंत त्याचं मॉनिटाईज चॅनल होत नाही तोपर्यंत त्याला ते पैसे देत नाही, जरी पण ॲड आले तरी। जेव्हा मॉनिटाईज चॅनल होईल तेव्हाच ॲड आली तरच क्रिएटरला पैसे भेटतात। क्रायटेरिया खूप मोठा असतो यूट्यूब चॅनलचा। यूट्यूब चॅनल ओपन केलं, तुम्ही नवीन चॅनल ओपन करा, नवीन चॅनलला लवकर ग्रोथ भेटतो, लवकर व्हिडिओज व्हायरल होतात। तुम्ही नवीन चॅनल ओपन करा, तुम्हाला लवकर सबस्क्रायबर आणि जास्त व्ह्यूज पण येतात। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलवर कम्युनिटी
तेव्हा कम्युनिटी स्ट्राईक येऊन नाही द्यायची. स्ट्राईक जर आली तर तुमचं चॅनल डेड होत चाललं जाईल आणि तुमच्या चॅनलवर कमी व्ह्यूज येतात, कमी सबस्क्रायबर येतात, कारण तुमचं चॅनल डेड होत चालतं. तर डेड का होतं, तर हे कम्युनिटी स्ट्राईकमुळंच. तर स्ट्राईक येऊन नाही द्यायचं. आत्तापर्यंत माझ्या चॅनलवरती 7 कम्युनिटी स्ट्राईक आलेले आहे. तर त्या स्ट्राईक का आल्या ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की यूट्यूब चॅनलमध्ये मॉनिटाईज होण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो. तर तो क्रायटेरिया आहे चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम हा कंप्लीट करायचा असतो यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशनसाठी. आणि 100 मिलियन व्ह्यूज आपल्याला शॉर्ट व्ह्यूजवर पण चालतात. जर तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट असेल आणि तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असाल तर शॉर्ट व्हिडिओवर तुम्हाला 100 मिलियन व्ह्यूज आणायचे 365 दिवसात. तर शॉर्ट व्हिडिओ टाकून तुम्ही लवकर चॅनल मॉनिटाईज करू शकता, कारण शॉर्ट व्हिडिओला लवकर जास्त व्ह्यूज येतात. कारण तुम्ही बघितलं एखादा शॉर्ट टाकला तर कधी कधी लाखात पण व्ह्यूज येतात. तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जा. शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकून तुम्ही जर तुम्ही जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल तर तुम्हाला लवकर सबस्क्रायबर पण भेटतील आणि वॉच टाईम पण लवकर कंप्लीट होईल आणि तुमचे व्ह्यूज पण 100 मिलियन व्ह्यूज पण कंप्लीट होतील. तर त्याने तुमचे चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि तुम्ही यूट्यूबमधून पैसे कमवू शकता. तर यूट्यूबमधून पैसे कमवणे खूप सोपं आहे. फक्त तुम्ही चॅनलवर रेग्युलर काम करत राहा. रेग्युलर हे काम करायचं आणि रेग्युलर पैसे कमवायचे. तर तुम्ही नवीन चॅनल ओपन करून ही तयारी करू शकता. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.